नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। परिमंडळ 1 अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या। रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या। तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एपीआय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे। पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 10 घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण 11 तोळे सोने व 1 किलो 52 ग्रॅम चांदी असा एकूण 13,06,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपीवरती अगोदर अंबड पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत। सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे। सर, जे मॅडम या आरोपी जो होता तो जळगाव जिल्ह्यातून यायचा त्या चोरी करेल। सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे, लाहेरी बुद्रुक या ठिकाणचा आहे। तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनने निघून जायचा। कॅमेरा लावल्याचा काय फायदा झाला? या ठिकाणी जे सीपी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सीएसआर फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आलं। तर खरोखरच या सीसीटीव्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालेलं आहे। मॅडम, या आरोपी वय किती आहे आणि काय करायचं तो नेमकं? या आरोपीचं 48 वय आहे आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्यांना कुठली माहिती दिलेली नाहीये तपासामध्ये। परिमंडळ 1 अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या। रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या। तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एपीआय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे। पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 10 घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण 11 तोळे सोने व 1 किलो 52 ग्रॅम चांदी असा एकूण 13,06,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपीवरती अगोदर अंबड पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत। सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे।